बीड जिल्ह्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या नगर बीड परळी या रेल्वे मार्गाचा आणखी एक टप्पा पूर्ण झाला। पंतप्रधान मोदी यांनी आष्टी ते अमळनेर या टप्प्याचं लोकार्पण केले। बीड जिल्ह्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या नगर बीड परळी रेल्वे मार्गाचा आणखी एक टप्पा पूर्ण झाला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आष्टी ते अमळनेर या टप्प्याचं लोकार्पण बुधवारी ऑनलाईन झालं। जिल्ह्यातील हा टप्पा आता रेल्वेच्या वाहतुकीसाठी खुला होईल। बीड हा मागास जिल्हा म्हणून ओळखला जातो। राज्यात सर्वात कमी रेल्वेचे जाळे या जिल्ह्यात आहे, त्यामुळे अहमदनगर बीड परळी हा रेल्वे मार्ग जिल्ह्यासाठी महत्त्वाचा विकास प्रकल्प आहे। त्यास 1995 मध्ये तांत्रिक मान्यता देऊन हा रेल्वे मार्ग मंजूर करण्यात आला। या 261 किलोमीटरच्या मार्गाला सुरुवातीला केवळ 353 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता। यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद केंद्र आणि राज्य सरकार संयुक्तपणे करेल असे ठरलं होतं। या मार्गासाठी सुरुवातीला कधीच भरीव निधी दिला गेला नाही। त्यासाठी बीडमध्ये अनेक आंदोलने झाली। 10-20 कोटी रुपये देऊन दरवर्षी या रेल्वे मार्गाची बोळवण केली जायची। अनेक जण या प्रश्नी राजकारण करून खासदार झाले, मात्र प्रश्न सुटला नाही। परळी बीड नगर रेल्वे मार्गाला निधी देण्यास टोलवाटोलवीची केली गेली, त्यामुळे बीडची रेल्वे म्हणजेच चेष्टेचा विषय बनली होती। अनेक वर्ष हा प्रकल्प रखडल्यानं या रेल्वे मार्गासाठी 2800 कोटीची आवश्यकता होती। तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी कामाचा अर्धा वाटा उचलण्यास मंजुरी दिली, मात्र तरीही फारसे पैसे या प्रकल्पास मिळाले नाहीत। जिल्ह्याच्या दळणवळणात मौलाचा दगड ठरणाऱ्या अहमदनगर बीड परळी या रेल्वे मार्गातील अमळनेर आष्टी अहमदनगर रेल्वे मार्ग सुरू झालाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअली हिरवा झेंडा दाखवून ही रेल्वे मार्गस्थ झाली आहे। या उद्घाटन सोहळ्याला बीड जिल्ह्याच्या खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह स्थानिक राजकारणी आणि रेल्वेचे अधिकारी यांची उपस्थिती होती। अहमदनगर बीड परळी या रेल्वे मार्गाचं काम वेगानं सुरू आहे। लवकरच बीडकरांचं स्वप्न पूर्ण होईल असा विश्वास खासदार प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केला। तेज वार्ता न्यूज नेटवर्क बीड। बाय 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 ओ गंभीर जी स्वागत होत आहे।
अंमळनेरमधील ग्रामस्थांनी हा सत्कार सोहळा केला आहे, तरी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करावं. आजच्या कार्यक्रमाच्या काय सांगाल ते अनेक वर्षाचे स्वप्न जे पूर्ण झालेलं आहे, आज उद्घाटन झालेलं आहे पंतप्रधान साहेबांचं, काय भावना? स्वप्न अजून पूर्ण झालेलं नाहीये. ज्यावेळी नगरपासून परळीपर्यंत रेल्वे येईल त्यावेळी ते 100% स्वप्न पूर्ण येईल आणि त्यावेळी मी एकटीच नाही तर संपूर्ण बीड जिल्हा ऑनलाईन उद्घाटनावरती समाधान मानणार नाही. जेव्हा प्रत्यक्ष पंतप्रधान त्या उद्घाटनाला आले पाहिजेत असा आमचा प्रयत्न निश्चितच राहील आणि एक मोठा पल्ला नक्कीच आम्ही गाठलेला आहे. आज जिल्ह्यातल्या 2 तालुक्यांमध्ये रेल्वे आता सुरू झाली आहे, अंमळनेरच्या माध्यमातून पाटोदा तालुक्यामध्ये आणि पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत शिरूर तालुक्यापर्यंत सुद्धा पोहोचणार आहे. तर चांगली उपलब्धी आहे, आनंद निश्चित आहे या प्रगतीचा. पण मी नेहमी हे सांगते की जोपर्यंत ते पूर्ण आपला रेल्वे मार्ग जो कमिट केलेला आहे तो पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आमचे प्रयत्न थांबणार नाहीत. आणि आता राज्य सरकारमध्ये झालेल्या बदलांनंतर निश्चितच या प्रयत्नाला थोडीशी आणखीन आम्हाला सकारात्मक जोड मिळाली. बीड जिल्ह्यात पूर्ण रेल्वे जी आहे ती पूर्ण किती दिवसात आपण स्वप्न पूर्ण करणार आहोत? स्वप्न मी पूर्ण करत नसते ह्याची आपल्याला कल्पना असायला हवी. खासदार म्हणून माझा पाठपुरावा करणं, सातत्याने हा विषय लावून धरणं हे माझं काम आहे आणि त्या माध्यमातून आतापर्यंत सातत्याने हे विषय करतच आलेली आहे. काही कारणास्तव जसं मी सांगते नेहमी की करोनासारख्या संकटाचा सामना करत असताना जिथे जगातल्या प्रत्येक गोष्टीवरती प्रभाव झाला त्याचा प्रभाव निश्चितच आपल्या रेल्वे मार्गावरही झालेला आहे आणि त्या सगळ्या गोष्टी मागे टाकून आता रेल्वे जोमाने पुढे धावतीये आणि लवकरच हे जे चित्र आहे जर आता नियोजित काम जसे आहेत तसं जर आपण त्याच गतीने जर काम सुरू राहिलं तर पुढच्या वर्ष 1.5 वर्षामध्ये निश्चितच पर्यंत. आनंद या गोष्टीचा आहे की आपण राजकारणात प्रवेश करत असताना बीड जिल्ह्याच्या जनतेला जो शब्द दिला होता तो शब्द टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याची संधी मिळतेय, ते भाग्य मिळतंय, ह्याचा निश्चितच आनंद आहे. पण त्याच वेळेला थोडंसं दुःख या गोष्टीचं आहे की या प्रकल्पाला आपल्या अपेक्षेपेक्षा जास्तीचा वेळ लागलेला आहे आणि म्हणून प्रकल्प अजून 100% पूर्ण झालेला नाही. पण हा प्रकल्प रखडण्यामध्ये अनेक गोष्टी कारणीभूत होत्या. त्या काही उदाहरणं द्यायचं झालं तर मध्यंतरी राज्यात सत्यांतर झाल्यामुळे तत्कालीन राज्य सरकारने जो आपला वाटा होता या रेल्वेमध्ये तो वाटा त्यांनी त्या रेल्वेमधला आपला दिला नाही. 1-2 नाही तर तब्बल 3 वर्ष राज्य सरकारचा निधी हा प्रलंबित राहिला आणि त्यामुळे या रेल्वेच्या कामावरती फार मोठा परिणाम झाला. त्याचबरोबरीने त्यावेळी जगावरती करोनाचंही संकट आलं होतं. त्या काळामध्ये कामगार मिळणंही मुश्किल होतं, लोक घराच्या बाहेर पडून काम करायला तयार नव्हते. अशा सगळ्या परिस्थितीचा सामना करत असताना रेल्वे थोडी उशिरा येते हे निश्चित आहे, परंतु त्याचं काम ज्या गतीने आता सुरू आहे तर लवकरच ही रेल्वे पूर्ण झालेली आपल्याला सगळ्यांना याची देवी याची डोळा बघायला मिळणार. आज आष्टी तालुक्यातून पाटोदा तालुक्यामध्ये आलेली आहे. मला वाटतं पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत इगनवाडीला म्हणजे शिरूर तालुक्यामध्ये जाऊन पोचणार आहे आणि पावसाळ्याच्या पूर्वीपर्यंत बीडला निश्चितच हे पोचेल असं रेल्वेचं आत्तापर्यंतचं नियोजन आहे. आज आष्टीपासून इथपर्यंत 39 किलोमीटरचा हा नवीन ट्रॅक आणि त्या माध्यमातून ही सुरू होणारी सेवा हे निश्चितच आपल्या सगळ्यांच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आज मोदीजी आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक विविध उपक्रमांच्या विषयी बोलतील, उपक्रमांविषयी सांगतील, त्याची सुरुवात करतील. पण आपल्या जिल्ह्याच्या दृष्टीने या रेल्वेचं महत्त्व हे अतिशय अनन्यसाधारण आहे. मी सांगितलं की आम्ही लहानपणापासून ऐकत आलो, तुमच्यापैकी बरेच लोक होते ज्यांनी अनेक वर्ष प्रत्येक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फक्त रेल्वेचा नारळ फोडलेला बघितला, पण प्रत्यक्ष रेल्वे कधी आपल्याला बघायला मिळाली नव्हती. आज अनेक पिढ्यांचे परिश्रम आहेत, रेल्वे संघर्ष समित्या आहेत, विविध क्षेत्रातले, विविध जातीचे, विविध धर्माचे, विविध तालुक्यांमधले, विशेषतः बीडमधल्या लोकांनी ह्याच्यामध्ये जे योगदान दिलेलं आहे त्याचं स्मरण आज इथे करणं अतिशय आवश्यक आहे. माझ्या आष्टीत कार्यक्रम झाला त्यावेळी सुद्धा अनेक लोकांबरोबरच मोठ्या मोठ्या नेत्यांनी पण त्यांचं जे योगदान या रेल्वेसाठी दिलं त्यांचाही आपण आवर्जून उल्लेख केला होता. 50-50% वाटा राज्याचा आणि केंद्र सरकारचा असावा ही संकल्पना स्वर्गीय विलासरावजी देशमुख मुख्यमंत्री असताना मान्य झाली. त्यामुळे आपल्या रेल्वेच्या श्रेयांमध्ये त्यांचा उल्लेखही आपल्याला करणं मला वाटतं की आपलं कर्तव्य आहे.
त्याचबरोबरीने अनेक संघर्ष समितीतले लोक आहेत आणि स्वर्गीय मेटे साहेबांनी सुद्धा या रेल्वेच्या बद्दल नेहमी आपला आवाज उचलला. मुंडे साहेबांचं तर स्वप्नच होतं आणि त्यांनी हे आपल्या जिल्ह्याला दिलेलं वचन होतं. त्यामुळे ते पूर्ण करणं ही आमची परिवाराचा सदस्य म्हणून जबाबदारी आहेच. आणि मला आनंद वाटतोय की माझ्या खासदारकीच्या कार्यकाळामध्ये आपल्या 2 तालुक्यांमधून ही रेल्वे धावतीये. लवकरच परळीपर्यंत ही पोचल्याशिवाय राहणार नाही. रेल्वे आता सुरू झाली म्हणजे फार फायदा होतो असं नाही. मी आष्टीच्या कार्यक्रमात तर त्यावेळी रावसाहेब दानवे आपले रेल्वे मंत्री पण तिथे उपस्थित होते. मुख्यमंत्री हे आपल्याशी ऑनलाईन जुळले होते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे स्वतः उपस्थित होते. मी त्या सगळ्यांच्या समक्षही सांगितलं होतं की आज ही रेल्वे धावते ह्याचा आनंद असला तरी आम्ही समाधानी नाही, कारण फक्त आष्टीपासून नगरपर्यंत ती रेल्वे गेल्याने आमच्या जिल्ह्याचा त्याच्यात काही फायदा नाही. आम्हाला ती जर रेल्वे नगरवरून पुढे पुणे किंवा मुंबईपर्यंत तुम्ही जोडून दिली तर त्या रेल्वेचा आमच्या जिल्हावासियांना फायदा होईल. आणि आता अंमळनेरपर्यंत आलेल्या रेल्वेच्या बाबतीतही माझं हेच म्हणणं आहे की अगदी आपल्याला इथून अंमळनेरपासून मुंबईपर्यंत आम्ही मागत नाही, पण निदान ती नगरला ज्या वेळेला पोचेल त्या वेळेला त्या स्टेशनवर उतरल्या आमच्या जिल्ह्याच्या लोकांना पुण्याची किंवा मुंबईची जर गाडी धरता आली तर त्यांना त्या गाडीचा फायदा होणार आहे. जसा ट्रॅक पूर्ण होईल त्या ट्रॅक पूर्ण झाल्याच्या नंतर सुद्धा नगर ते परळी हा एक टप्पा आहे एका बाजूला आणि नगरपासून पुढे कल्याणपर्यंत जर ती रेल्वे गेली दुसऱ्या टप्प्यामध्ये तर आपल्या जिल्ह्याला त्याचा खरा फायदा होईल, ज्याच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिक चळवळ उभी करू शकू. आणि हे पुढच्या कार्यकाळामध्ये हे काम आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही करत राहू एवढं या निमित्ताने सांगते. आजचा कार्यक्रम हा रोजच्या राजकीय कार्यक्रमांपेक्षा थोडा वेगळा आहे, त्याचा प्रोटोकॉल वेगळा आहे. ऑनलाईन आता सन्माननीय पंतप्रधान आपल्याशी या सगळ्या माध्यमातून जोडले जाणार आहेत. त्यांच्या हस्ते या रेल्वेचं उद्घाटन पार पडणार आहे. त्यामुळे वेळेची मर्यादा आहेच आणि